हॅलो नमस्कार, मी वर्षा तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. इथे छान पाऊस पडून गेलेला आहे. आज पाऊस उघडला आहे आणि मस्त थंडगार हवा सुटलेली आहे इथे बाल्कनीमध्ये. तर टॉवेल सुकायला टाकला, आंघोळ वगैरे झालेली आहे. तर मृणालचा व्यायाम चाललेला आहे आणि मृदुल होमवर्क करतोय. तर दोघे पण उठलेले आहेत आणि त्यांनाही लवकर उठायची मी सवय लावली. आता तुम्हाला सांगू का, आपल्या गृहिणींना कंटाळा काय येतो, कारण आपण उठल्या उठल्या काय करतो की एकदा का मोबाईल हातात घेतला की आपल्याला 1 ते 2 तास सहज जातात आणि इंस्टाग्राम वगैरे ओपन केलं तर विचारूच नका. स्क्रोल करता करता कधी 1.5-2 तास होऊन जातात तर ते देखील कळत नाही. त्यामुळे ना शक्यतो तर मी मोबाईल सकाळचा टाळतेच आणि तुम्हीही टाळा, कारण ही चांगली सवय मला वाटते. कारण काही वेळेला काय होतं की आपण एकदा कामावर फोकस केला ना की पटपट कामं उरकतात आणि सकाळी लवकर उठल्याचे खूप सारे फायदे आहेत. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते स्टेप बाय स्टेप. आता बघा, इथे झाडं पण खूप छान बहरलेले आहे. हे आता मागच्या म्हणजे 2 आठवडे झालेत मी आता गवती चहा आणि प्लॅन्ट्स लावले. स्नेक प्लॅन्ट पण छान इथे रोपटं असं बहरलेलं आहे, तुळस पण. तर झाडांना बघा म्हणजे पाणी वगैरे आणि सूर्यप्रकाश वगैरे मिळाला ना की झाडं पण छान होतात आणि अगदी टवटवीत दिसायला लागतात. तर खराब पानं वगैरे आपण वेळच्या वेळेवर काढायची. तर मृणालने इथे पुशअप मारले आणि डंबेल्स वगैरे, त्याचबरोबर पुशअप मारतो तो आणि पुलअप बार वगैरे आणलाय. त्यामुळे दोघेही एक्सरसाइज करतात अल्टरनेट आणि त्यांची पण एक्सरसाइज झाली की मग आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे करत असतात. तर आता इथे माझी आंघोळ झाल्यानंतर मी थोडंसं तयार होत असते, म्हणजे मॉइश्चरायझर किंवा लिप बाम वगैरे लावत असते. काय होतं की म्हणजे वातावरण बदलतं, थंड हवा सुटली की होठ वगैरे उकळतात आणि वेळोवेळी आपण स्किनची स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे. घरात राहतो म्हणजे काय, हाऊसवाईफ असलं तरी आवरायचं नाही किंवा गबाळ्यासारखं राहायचं. तर हे मला पहिल्यापासूनच पटत नाही. हे मी स्वतः पण आणि घर पण मी टापटीप ठेवत असते. तर ह्या चांगल्या सवयी आपण वेळोवेळी लावून घेणं गरजेचंच आहे आणि असतातच बऱ्याच जणींना. परंतु ज्यांना नाही येत त्यांना आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल की पटपट आपण जर कामं उरकली तर खूप सारी दिवसभरात कामं होतात. आणि मी किती कामं केली किंवा आपण सहज एखाद्याला बोलून जातो की अरे ती कुठे काय करते. घरात तर असते, घरात असलं म्हणजे जॉब केला तरच ती काहीतरी करते असं नाही आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर ती कुटुंबासाठी मुलांसाठी झटत असते. दिवसभर घरात जरी असली तरी घरात भरपूर सारी कामं असतात. काढली तर भरपूर असतात, नाही तर काही कामं नसतात. तुम्ही जरी दिवसभर जरी झोपलात नुसतं जेवण बनवून तरी तुम्हाला कोणी विचारणार नाही किंवा कोणी म्हणणार नाही. पण कसं होतं की आपल्याच मनाला थोडं काहीतरी केलं ना तर खूप छान समाधान मिळतं आणि आपलं मन सुखावतं. बघा, मला तर होतं, कारण घरामध्ये एखादं एक्स्ट्रा जरी काम केलं ना तर खूप मन सुखावून जातं. तर आता इथे देवपूजा वगैरे झाली. घरामध्ये असं धूप दीप वगैरे तुम्हाला तर माहीतच आहे, रोजचं माझं असतंच. त्यामुळे तुम्ही सुद्धा धूप असं फिरवत चला प्रत्येक कोपऱ्याने, घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते. त्याचबरोबर आता पावसाळ्यामध्ये आपण बघा घर फ्रेश आणि अगदी स्वच्छ कसं ठेवायचं. तर आता तुम्ही तर ठेवतच असाल, पण काही वेळेला काय होतं की घरामध्ये चिलटं, माशा, पाली, झुरळं वगैरे होत असतात खूप काही. तर आपण नेहमी बघा वेळोवेळी जर स्वच्छ क्लीन ठेवलं घर तर घर साफसूफ छान राहतं. अगदी सणसुदी आली तरी एक्स्ट्राची कामं पडत नाही, जास्तीचा पसारा होत नाही आणि घर कायम स्वच्छ नीटनेटकं दिसतं. तर घरामध्ये कापूरदानी वगैरे लावत चला. धूप लावा. धुपामध्ये बघा तुम्ही थोडंसं तमालपत्र वगैरे, लवंग वगैरे टाकले ना तर खूप छान स्मेल येतो आणि निगेटिव्हिटी सगळी घराच्या बाहेर जाते. घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते, पॉझिटिव्ह शक्ती येते. तसेच बघा, फरशी पुसताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे थोडी तुरटी मीठ वगैरे टाकत चला. म्हणजे काय होतं की घरातली निगेटिव्ह शक्ती बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी लाभते. घर कायम आनंदी फ्रेश राहतं. आणि पावसाळी वातावरणामध्ये तर आपण स्वतःला फ्रेश ठेवून घराला पण आपण असं स्वच्छ क्लीन ठेवलं ना तर आपल्यालाच फ्रेश वाटतं. आणि ह्या वेळोवेळी आपण अशा स्वतःला सवय लावणं तितकंच महत्त्वाचं आहे.
आता इथे मी चपाती करायला घेतली आणि जवळपास बघा आता इथे 9 सव्वा 9 झालेले आहेत. तर 9 ते सव्वा 9 पर्यंत माझी भरपूर सारी कामं होतात. अंघोळीच्या अगोदर मी क्लिनिंग वगैरे एक्सरसाइज वगैरे करून घेते. सर गेल्यानंतर मग मी एक्सरसाइज करते. त्यानंतर झाडलोट वगैरे केल्यानंतर अंघोळ वगैरे करत असते आणि ही एवढी कामं माझी होतात. तर आता इथे बघा मुलांना मी चपाती नंतर बनवते. त्यांचं स्कूल लेट असल्यामुळे म्हणजे चपाती पण नरम राहते. मग घेवड्याची भाजी आणि चपाती आता इथे त्यांना नाश्त्याला दिलं आहे. त्यानंतर चपाती करून घेतली आणि त्याच गरम तव्यावर इथे मी जे बेडगी मिरची वगैरे होती आपण सांबार चटणीसाठी वापरतो, तर त्याच मिरच्या आहेत ना, आता ह्या पावसाळी वातावरणामध्ये सादळतात. कधी कधी तर बुरशी पण येते. त्यामुळे आता ऊन पण नाही एवढं पडत. मग मी काय करते, गरम तव्यावर असं ते टाकून ठेवते म्हणजे कडक राहतात आणि बुरशी वगैरे काही येत नाही. तर असं हे भरपूर सारी कामं दिवसभरामध्ये असतात. आपण सहज बोलतो की अरे हां, हाऊसवाईफ ती कुठे काय करते, तिला कुठे काय काम आहे असं आपण म्हणतो. परंतु काढली तर भरपूर कामं आहे. नाहीतर मग दिवसभर जरी झोपलं तरी कोण आहे विचारायला असं होतं. परंतु ती आपल्याला म्हणजे मला तरी ती सवय नाही आहे. असं काही ना काही दिवसभरामध्ये चालूच असतं. तर आता इथे बघा किचन वगैरे सगळं मी म्हणजे भाजीपोळी वगैरे मुलांचा टिफिन बनवून घेतला की लगेच किचन आवरून घेते. किचन वगैरे आवरलं सगळं. आता इथे जवळपास बघा 11:15 झालेत. मुलं 11:15ला खाली जातात. एक 5-10 मिनिटामध्ये बस येते आणि मग मुलं बसमध्ये बसली की मग मी पुन्हा माझ्या कामांना सुरुवात करते. आता पहिली मी त्यांना सोडवायला जायची, लहान होते तेव्हा, परंतु आता त्यांना पण सवय झाली पाहिजे. आणि इथे स्पेसमध्ये जाऊन बसतात. मग मी खिडकीतनं बघते, त्यांना बाय करते आणि बस आली की मग ते गेल्यानंतर मग एक दिलासा येतो की अरे हां, मुलं आता गेलेली आहे स्कूलला म्हणून. तर असं आहे. आणि दिवसभरामध्ये भरपूर सारी कामं होतात. आता बघा गणपती बाप्पा येतीलच लवकर. त्याचबरोबर बघा आता एक एक सण चालूच होतील. आता श्रावणाच्या अगोदर मी किचन क्लिनिंग सगळं केलं. त्यानंतर बघा आता आजारीच पडली होती. जवळपास 1 आठवडा त्यामध्येच गेला. आणि आता जरी म्हणजे गणपती बाप्पा आता येणार, त्यानंतर नवरात्र, असं काही ना काही सारखं चालूच असतात सण. त्यामुळे मग आपण जर असं वेळोवेळी जर घर स्वच्छ क्लीन केलं स्टेप बाय स्टेप की जास्तीचा पसारा होत नाही आणि पाहुणे वगैरे कोणी अचानक गेस्ट आले तरी आपल्याला गिल्ट असं वाटत नाही, असं होतं. आणि जास्तीची कामं वाढतच नाहीत. आता पावसाळी वातावरणामध्ये बघा आपण नेहमी घर असं स्वच्छ फ्रेश ठेवलं ना की आपल्याला पण छान फ्रेश वाटतं. तर आता इथे मी कापूरदानी लावते म्हणजे कोरोनापासून सवय झालेली आहे. तर मग आता इथे कापूरदानी वगैरे लावते किंवा धूप वगैरे घरामध्ये फिरवायचं. धुपामध्ये थोडंसं तमालपत्र वगैरे टाकलं ना की निगेटिव्हिटी सगळी बाहेर जाते आणि खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते, फ्रेश वाटतं आपल्याला. तर आता बघा आणि नेहमी घर आहे ना आपण असं स्वच्छ म्हणजे आता बघा पावसाळी वातावरणामध्ये अंधार खूप पडतो. मग काय करायचं ह्या वेळेला की आपण सगळ्या खिडक्या वगैरे ओपन ठेवायच्या. जेवढं घरात प्रकाश येईल तेवढं आपल्याला फ्रेश वाटतं आणि म्हणजे अशी खेळती हवा पाहिजे घरामध्ये. तर आता इथे व्हेंटिलेशन भरपूर आहे त्यामुळे मग मी पडदे वगैरे सगळे असे ओपन करते. खिडक्या वगैरे, गॅलरी, बाल्कनीचा दरवाजा उघडा असतो. अगदीच खूप हवा थंड पाऊस आला तरच लावून घेते. आणि आता इथे सगळं अस्तव्यस्त पडलेलं होतं. स्टडी टेबलवर खूप पसारा झाला होता. त्यामुळे मग हे सगळं मी मेडिसिन्स वगैरे, औषधं, काही गोळ्या वगैरे असतील ते सगळं असं मी डब्यात व्यवस्थित पॅक करून ठेवते. आणि त्यानंतर सगळं मी अस्तव्यस्त पडलेलं स्टडी टेबलवर आवरलं आणि इथे सॅनिटाईज टाकून असं कॉटनच्या फडक्याने पुसून घेत असते रोज. खूप धूळ येते, खिडक्या ओपन ठेवल्या ना की खूप धूळ येते. त्यामुळे रोज एकतरी फडका असा मारावाच लागतो. एक तरी हात असा म्हणजे फर्निचर आपण पुसलं ना की स्वच्छ क्लीन दिसतं. आपल्या डोळ्यांना बघायला सवय झालेली असते ना तर ते केल्या बिगर आपण राहत नाही. आणि ह्या गोष्टींची आपण चांगल्या गोष्टींची सवय म्हणजे लावणं तितकंच महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. आणि ह्या सवयी आपल्या गृहिणींना असतातच, परंतु आपण काय करतो म्हणजे काही काही गृहिणी काय करतात की 24 तास टी व्ही पुढं गाऊनमध्येच असतात किंवा कधी कधी तर बघा दिवस असं स्वतःला आवरत नाहीत. फास्ट फूड खाणं आणि मग एका जागीच बसणं किंवा मेड असणं प्रत्येक कामाला. आणि यामुळे काय होतं की मग आपण आळशी बनतो आणि आपलं वजन वाढतं. मग कुठलंच काम करायला आपल्याला उत्साह राहत नाही. इवन आपल्याला फॅशन करायची म्हटलं तरी 10 वेळा विचार करावा लागतो. का तर आपलं वजन वाढलेलं असतं. त्यामुळे ह्या गोष्टी आपण टाळायच्या आणि चांगल्या सवयी लावायच्या.
तर सकाळी लवकर उठून व्यायाम करा, तुम्ही मेडिटेशन करा. त्यानंतर आहार पण तुम्ही घरात बनवलेलाच व्यवस्थित घ्या. पाणी भरपूर प्या. जरी पावसाळा असेल तरी पाणी भरपूर असेल ना आपल्या शरीरामध्ये तर आजार जडत नाहीत. थोडंफार व्हायरल होतं सर्दी खोकला, परंतु जे काही आता आपण बघतो की आपण खूप सारे लेडीजचे पण असे इंटरनल असे आजार निघालेले आहेत. थायरॉईड, कोलेस्ट्रॉल, PCOD वगैरे, पिरियड्स रेग्युलर न येणे, म्हणजे हे आजार. आणि मग आपल्याला एक एक गोळी म्हणता BP शुगरची कधी गोळी चालू होते हे देखील कळत नाही. मग त्या अगोदरच आपण जर चांगल्या सवयी स्वतःला लावल्या, नेहमी आपण स्वतःला मेंटेन फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न केला, तर नेहमीच बघा आपलं वजन मेंटेन राहून आपण ॲक्टिव्ह राहतो आणि आपल्याला ॲक्टिव्ह फील होतं. पुन्हा थकवा जाणवत नाही आणि प्रत्येक काम आपण स्वतः करतो. तर मला असं वाटतं की जिथे गरज नाही आहे ना, तर तिथे आपण स्वतःच हालचाल केलेली बेटर आहे. कारण बघा आपलं हलतं चालतं जर शरीर असेल, आपण जर प्रत्येक काम आपण स्वतः जर केलं, तर ते अगदी स्वच्छ टापटीप आपण करतो आणि त्याचबरोबर आपलं शरीर ॲक्टिव्ह राहतं. म्हणजे एक हाऊसवाईफसाठी ह्या सवयी म्हणजे मला असं वाटतं की असणं गरजेचं आहे. तर आता बघा मी बेडरूम आवरून घेतलं आणि त्यानंतर आली हॉलमध्ये. आता म्हणजे जेवढं घर मोठं तेवढं आपण म्हणतो की कामं पण वाढतात आणि तेवढं मेंटेन पण ठेवावं लागतं. फर्निचर वगैरे आपण खूप काही शोच्या वस्तूच बघा ना आपण म्हणजे घेताना आपल्याला किती छान वाटतं, परंतु त्या तेवढ्या स्वच्छ म्हणजे एकदम क्लीन ठेवावे लागतात, मेंटेन ठेवावं लागतात घरसुद्धा. त्यामुळे कसं आहे जेवढं आपण छान करायला जातो ना तेवढं ते टापटीप पण स्वच्छ ठेवावं लागतं. तर आता इथे मी TV वगैरे बघा हे असं 8-10 दिवसातून हात मारावाच लागतो, सॅनिटाईजने पुसावाच लागतं. नाही तर TVला, मिररला, ड्रेसिंग टेबलला असे डाग आपले चिकट डाग वगैरे किचन ट्रॉल्यांना असतातच, दिसतात. मग हे क्लीन केलं तरच ते स्वच्छ दिसतं. त्यामुळे मग आता बघा सॅनिटाईजने मी सगळं टीपॉय, TV युनिट, खिडक्या वगैरे, विंडोज, ग्लास वगैरे सगळं मी टोटली पुसून घेतलं. शोच्या वस्तू ज्या काही असतील ते सोफा वगैरे ब्रशने झटकून सगळं तिथल्या तिथे मी टापटीप करून घेतलं. त्यानंतर माझ्या मनाला शांती मिळते की अरे हां स्वच्छ क्लीन दिसतंय. आणि मग अचानक जरी कोणी आलं ना तरी आपल्याला गिल्ट वाटत नाही. बघा आपण स्वतःसुद्धा म्हणजे राहायचं म्हणजे राहणीमानसुद्धा आपलं तसं पाहिजे की आपण घरामध्ये जरी असेल तरी गाऊन तुम्ही घाला. गाऊन असा एक ड्रेस आहे की त्यामध्ये खूप कम्फर्ट वाटतं आपल्याला, पटापट कामं उरकली जातात. परंतु तुम्ही त्यानंतर कामं उरकल्यानंतर तुम्ही एक छान ड्रेसिंग करू शकता, स्वतःला तयार करू शकता. छान ड्रेस घाला. त्यानंतर तुम्ही मग स्वतःसाठी तुम्ही असं म्हणजे घरामध्ये बघा पुस्तक वाचू शकता किंवा जरी दिवसभर तुम्ही असं म्हणजे तुम्हाला कम्फर्ट वाटेल असे तुम्ही कपडे फॅन्सी वेअर करू शकता. असं नाही आहे की हाऊसवाईफ म्हटलं की ती साडी किंवा मग गाऊनमध्येच असली पाहिजे. आपणही प्रत्येकाला मन आहे आणि आपण जेव्हा स्वच्छ टापटीप क्लीन राहतो तेव्हा बघा आपल्यालाच खूप फ्रेश वाटतं. तर मग आणि अचानक जरी कोणी आलं तरी आपल्याला गिल्ट वाटत नाही. नाहीतर काही वेळेला काय होतं आपण गाऊन घालतो आणि अचानक नेमके अशा वेळेलाच गाऊन घातलेलं असलं किंवा घर टापटीप नसलं, पसारा असला की अशा वेळेलाच कोणी ना कोणी येत राहतं. त्यामुळे मग आपल्याला नंतर खूप गिल्ट होतं की अरे हां ती व्यक्ती आली आणि आपण गाऊनमध्येच किंवा खूपच पसारा होता आणि असं होतं. आणि नेहमी इतर वेळेला स्वच्छ क्लीन राहतं. असं बऱ्याच वेळेला होतं पण आणि माझ्याही बाबतीत कधी कधी होतं असं. परंतु मी असं म्हणजे मेन आता आपलं हॉल तर पहिला क्लीन आपण स्वच्छ करून घेतला ना की मग आल्यानंतर कुठलीही बाहेरची व्यक्ती आपण म्हणजे हॉलमध्येच बसते. त्यामुळे हॉल पहिला तुम्ही क्लीन करत चला. नंतर मग बेडरूम वगैरे, किचन दुपारच्या वेळामध्ये जसा वेळ असेल, जसा वेळ मिळेल तसं त्या वेळामध्ये तुम्ही कामांचं नियोजन करून क्लिनिंग करू शकता. तर आता बघा इथे बघा सॅनिटाईजने वगैरे सगळं मी ग्लास वगैरे पुसून घेतला आणि प्रत्येक म्हणजे गोष्टीला वेळ द्यावा लागतो. आता हे काय माझं 5-10 मिनिटामध्ये झालं असं नाही आहे. जवळपास मला 1 तास गेला हॉल क्लिनिंग करायला. मुलांचा टिफिन बनवायचा, त्यांचं आवरायचं, पुन्हा किचनची भांडी वगैरे असतात, नाश्त्याची, चहाची वगैरे, दुधाचा टोप, भरपूर सारी कामं असतात आणि माझ्याकडे कुठलीही मेड नाही आहे. कुठलीही मेड नसताना मी ही सगळी कामं टोटली स्वतः हाताने करते. आणि मला खरंच खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. म्हणजे ही जी मी कामं स्वतः हाताने करते ना तर छान सुखावतं मन आपलं. तर ह्या वेळोवेळी ह्या सवयी आपल्याला असतातच, परंतु आपण जेव्हा क्लिनिंगच्या ह्या सवयी लावतो ना तेव्हा घर आपलं नेहमी स्वच्छ कायम स्वच्छ दिसतं बघा. मग सणसुदी येऊ द्या किंवा मग कोणी गेस्ट येऊ द्या, काही आपल्याला फरक पडत नाही. कारण नेहमी आपलं घर स्वच्छ क्लीन असतं आणि आपण स्वतःला पण छान ठेवायचं.
तर आता मी तुम्हाला म्हणजे भरपूर काही सवयी टिप्स सांगितलेल्या आहेत. आता बघा सगळं उरकलं आणि त्यानंतर आता इथे मी घेतलेलं आहे देवघर, म्हणजे मी हे रोजचं माझं क्लिनिंग असतंच, पण हे जी डिझाईन मी केलेली आहे ना डोअरला, तर ती आपण बघा म्हणजे बघायला खूप छान वाटते, परंतु त्यामध्ये एवढी धूळ बसते ना की विचारता सोय नाही. आणि मग ते खूप असं काळसर काळसर दिसतं. दिसायला छान दिसतं, पण कोणी अचानक आलं तर ते खूपच धूळ दिसते. मग असं वाटतं. तर आता दुपारच्या वेळात वेळ आहे, त्यामुळे मग आता म्हटलं की हे दरवाजे मी क्लीन करून घेते. तर मग मी काय केलं, एक कॉटनचा फडका घेतला. त्या डिझाईनमध्ये असा घेतला ना की बघा असं दोन्ही साईडने जर फडक्याने असं पुसलं ना की सगळी धूळ निघते, परंतु प्रत्येक डिझाईनचा मला प्रत्येक कोपरा असा फडका घालून पुसावा लागलेला आहे. आणि जवळपास याला 1 तास गेलेला आहे माझा बघा, कारण मी सगळे दरवाजा पुन्हा डिझाईन ही पूर्ण बघा क्लीन केलेली आहे. ते तुम्हाला जवळून दिसतच आहे. तर मग असं ह्या प्रत्येक गोष्टीला वेळ जातो आणि दुपारच्या वेळात ही माझी कामं असतात, म्हणजे एक्स्ट्राची कामं मी करते क्लिनिंगची. मग आता हॉल झाला की मग पुन्हा किचनकडे आली की मग काही मनात आलं की तेच करत बसायचं, परंतु पूर्ण वेळ माझा असा कामामध्ये बिझी जातो. आपण जेव्हा स्वतःला कामामध्ये ओढून घेतो, बिझी करून घेतो, तेव्हा आपलं माइंड खूप छान फ्रेश राहतं. आणि मला असं वाटतं की बाहेर लक्ष देण्यापेक्षा आहे ना, आपण घरात जर थोडं लक्ष दिलं, घरात जर कामांवर फोकस केला, तर आपण खरंच खूप छान आनंदी राहतो आणि स्वतः फ्रेश राहतो आणि घर देखील आपलं छान राहतं, टापटीप स्वच्छ फ्रेश राहतं. तर असं आहे. काही वेळेला काय होतं की बऱ्याच लेडीजला सवय असते की बाहेर फारसं म्हणजे घरात कमी आणि बाहेर जास्त लक्ष असतं. कोण काय बोलतं किंवा कोण कुठे गेलं, कोणाकडे कोण आलं किंवा म्हणजे खूप काही गॉसिपी चालते आणि मग काही वेळेला काय होतं की मग याने निगेटिव्हिटी आपल्यामध्ये तयार होते आणि आपण तसाच विचार करायला लागतो आणि आपले फ्रेंड्स पण जसे असेल तसं मग आपल्यावर पण तो फरक पडतो. त्यामुळे तुम्ही मित्रमैत्रिणींमध्ये जा, स्वतःला तुम्ही छान असं बिझी करून घ्या. विचार एकमेकांशी डिस्कस केल्याशिवाय पण आपल्याला माहिती होत नाही. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला माहिती असणं पण गरजेचं असतं. तर तुम्ही जा, पण कामाशी काम असेल किंवा मोजकंच आपण म्हणजे त्यांच्याशी आपण तेवढ्यात तेवढं जर राहिलो तर नातं पण छान राहतं आणि आपल्याला एक आनंद पण मिळतो बघा. तर गेलं पण पाहिजे मित्रमैत्रिणींमध्ये, असं पण नाही आहे की फारच एकटं राहायचं. तर काही वेळेला आपण मित्रमैत्रिणींमध्ये गेलो, मन मोकळेपणाने आपण हसलो, काही गोष्टी आपण एकमेकींशी डिस्कस केल्या, थोडंफार ट्रेंडिंगनुसार राहणीमान आपलं बदलतं, आपल्यामध्ये चांगले विचार येतात, पुन्हा आपण पण विचार चांगले करायला लागतो आणि बघा आपलं जेव्हा मन आनंदी असतं ना, तेव्हा तोच आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसतो आणि म्हणतात ना, हसल्याने आयुष्य वाढतं. त्यामुळे नेहमी हसतमुख राहा. एखादी स्माईल द्यायला कितीक आपल्याला काही पैसे पडत नाही, कितीक वेळ लागतो, परंतु काही एवढे म्हणजे ॲटिट्यूडसारखं राहतात ना की त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल पण नसते. उलट काय होतं की आपण त्याच्याकडे पाहिलं तर आपलाच मूड खराब होतं असं वाटतं. त्यामुळे नेहमी एखादी छोटीशी स्माईल चेहऱ्यावर ठेवत चला. काही वेळेला काय होतं की समोरच्या मनामध्ये भरपूर सारं दुःख किंवा तो उदास असतो समोरची व्यक्ती, पण त्याने आपल्याकडे पाहिलं तर तो सगळं त्याचं दुःख विसरून गेला पाहिजे, असं एखादी स्माईल चेहऱ्यावर ठेवा. तर मला असं वाटतं. त्यामुळे हे छोट्या-छोट्या गोष्टी आपण स्वतःमध्ये जर बदल केले ना, तर खूप काही आपल्याला म्हणजे शिकायला मिळतं, अनुभवायला मिळतं. तर आता बघा बोलता-बोलता माझं सगळं म्हणजे मंदिराचा दरवाजा वगैरे सगळा क्लीन झालेला आहे. त्याचबरोबर इथे धूप लावते मी रोज मंदिरामध्ये, देवघरामध्ये. तर ते वरती खूप काळसर दिसतं. म्हणजे दिसायला व्हाईट दिसतं, परंतु बघा आता मी जर फडका जर त्याला मारला ना, तर ते असं एकदम काळे-काळे डाग दिसतात. त्यामुळे मग हे सॅनिटाईजने सगळं मी व्हाईट असल्यामुळे सगळं क्लीन करून घेतलं. आणि तसेच बघा आता हे मंदिर वगैरे म्हणजे आपण देवघर पण आपल्या घरामध्ये आपण जेव्हा राहतो ना, तर हे आपलं सगळं म्हणजे देवांची आपण सेवा करतो, नामस्मरण करतो. तेच आपलं संरक्षण करतात. जर घरामध्ये देव असतील तर आपण आहोत. त्यामुळे नेहमी पहिलं तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही देवांना द्या. देवघर तुम्ही नेहमी स्वच्छ ठेवत चला. आजूबाजूला जाळी वगैरे होऊ देऊ नका. स्वच्छ क्लीन ठेवा. सोमवार, गुरुवारच्या दिवशी वगैरे तुम्ही महादेवाची पिंड असेल तर अभिषेक करा.
गुरुवारच्या दिवशी स्वामींची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करा, हळदीचं लेपन करा. ह्या चांगल्या सवयी आहेत आणि ह्या म्हणजे हे बघा, चांगलं केल्याने, चांगलं काम केलेलं कधीच ते वाया जात नाही. त्यामुळे नेहमी तुम्ही चांगले विचार ठेवा आणि चांगलंच करा, देव तुमचं चांगलंच करेल. तर असं आहे, आपली भावना आणि आपले म्हणजे जे आपलं जे काही आपण करतो ना, ते निस्वार्थी भावनेने करत चला. म्हणजे एखाद्याला मदत जरी केली तरी ती निस्वार्थी भावनेने केली ना आपण, तर आपल्याला कुठेही देव देतोच. म्हणजे आपलं चांगलंच होतं, असं आहे. त्यामुळे आपली भावना आपण नेहमी मन आपलं साफ ठेवायचं, स्वच्छ ठेवायचं. समोरचा कसाही का वागेना, जर आपण त्याच्यासारखं वागलं तर त्याच्यातून आपल्यात फरक राहत नाही. त्यामुळे आपण चांगलंच वागायचं, असं आहे. तर आता बघा, हे सगळं वरती जे धूप लावून आहे ना, खूप काळसर झालं होतं. हे करता करता मला जवळपास बघा आता इथे 1 ते 1.5 तास गेलेला आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो आणि रोजची मी नित्यपूजा करते. परंतु आता हे क्लिनिंगचं आहे ना, हे महिनाभरातून किंवा एक 15-20 दिवसातून आपण एखादा हात मारला ना, तर जास्त काळसर होत नाही, खराब होत नाही, जाळ्या वगैरे होत नाहीत. आणि आपण धूप वगैरे लावतो ना, तर घरामध्ये जाळ्या वगैरे होतातच आणि धुळीने पण खूप होतात. त्यामुळे असंच झाडता सुद्धा असं एखादा हात मारायचा भिंतीवरनं वगैरे, म्हणजे जाळी असलेली निघून जाते, घर स्वच्छ क्लीन राहतं. म्हणजे ह्या घर क्लिनिंगसाठी ह्या ज्या सवयी, ज्या तुम्हाला मी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत, तर ह्या जर आपण वेळोवेळी फॉलो केल्या ना, तर नेहमी बघा टापटीप आणि स्वच्छ राहतं. आता सगळं माझं हॉल क्लीन झालेलं आहे. मनाला एक शांती मिळाली बघा, की अरे हा हॉल क्लीन झाला. आता आली मी किचनमध्ये. आता इथे तुम्हाला वाटलं असेल की बाबा हे माझं काय अर्धा 1 तासामध्ये झालेलं आहे, पण आता 1 तास 1.5 तास तर गेलेलाच आहे क्लीन करायला. पण जवळपास आता इथे वाजलेले आहेत 1 ते 1:30 झालेला आहे दुपारचा. आता दुपारच्या वेळामध्ये बघा हॉल क्लीन केला, परंतु आली मी इथे किचनमध्ये. आता किचन वगैरे सगळं मी डीप क्लिनिंग केलं होतं, पण ही पॅन्ट्रीज माझी राहिली होती साफ करायची. आता ती मी वेळोवेळी करतेच, वरच्यावर मी बरण्या वगैरे क्लीन करते, चिकट वगैरे झाली असेल तर ती मी क्लीन करतेच. परंतु आता हे मुलं रोज खाऊ घेतात किंवा आपण रोज किचनमध्ये बरणीला वगैरे आपण हात लागतात चिकट वगैरे, किंवा आता हे पॅन्ट्रीज, मग हे चिकट डाग पडलेले होते, तर मग ते सॅनिटाईजने मी पूर्ण पुसून घेतले आणि मी त्याच्या खाली पेपर अंथरायचीच राहून गेलं होतं माझं मागच्या वेळेला. त्यामुळे आता मी इथे ना माझ्याकडे एक फ्लेक्स होता, मी तो मेजरमेंट घेऊन कट केला ड्रॉवरनुसार आणि त्या प्रत्येक ड्रॉवरमध्ये मी अंथरून घेतलेला आहे आणि त्यावर मी पुन्हा ह्या बरण्या पुसून व्यवस्थित ठेवलेल्या आहे. तर अशी ही माझी पॅन्ट्रीज आहे, तर ती मी स्वच्छ क्लीन केलेली आहे. आता ही दुपारच्या वेळेत क्लीन झाल्यानंतर ह्या ज्या डायनिंग टेबलच्या चेअर आहेत, तर त्यावर पण धूळ बसली होती, त्यांनाही मी एक हात मारून घेतला. त्याचबरोबर आता इथे किचनमध्ये बघा भांडी वगैरे असतातच. आता ही भांडी म्हणजे मुलं गेल्यानंतर त्यांचं म्हणजे नाश्ता केलेली भाजी पोळीचं ताट, पुन्हा स्वयंपाकाची, सकाळी चहाची वगैरे काही नाश्त्याची वगैरे असलेली ती क्लीन करते. म्हणजे भांडं पडलं की लगेच मी क्लीन करत असते. त्यामुळे मग असं वेळोवेळी माझं जास्तीचा पसारा होत नाही. आता ही पॅन्ट्रीज वगैरे मी सगळं क्लीन केलं. त्यानंतर किचन ओटा, गॅस ओटा, आता हा बघा गॅस पूर्ण आत्ताच शेगडी घेतलेली आहे, तर ती पूर्ण क्लीन केली. आता ही ग्लासची शेगडी आहे ना, तर याला स्क्रबर म्हणजे तारेची घासणी आणि साबण लावायचं नाही किंवा पाणी ओतायचं नाही. बघा मी तुम्हाला सांगते, तुमच्याकडे जर असेल ना तर डिशवॉशर आपलं जे लिक्विड आहे ना, डिशवॉशर क्लिनिंगचं जे लिक्विड विम बारचं ते घ्यायचं, ते एक सॉफ्ट स्क्रब घ्यायचा आणि त्याने क्लीन करायचा. पाणी ओतायचं नाही गॅसच्या शेगडीवर. म्हणजे त्या लोकांनी जेव्हा घेतली ना तेव्हा त्यांनी सांगितलं की गॅसच्या शेगडीवर पाणी ओतायचं नाही. क्लीन करताना अगदी कॉटनच्या फडक्याने तुम्ही स्वच्छ करा आणि स्क्रबर म्हणजे एक सॉफ्ट स्क्रबर घ्या आणि डिशवॉशर क्लीनर घ्यायचा आणि त्याने क्लीन करायचं. तर हे मी गॅसची शेगडी त्यानेच क्लीन केली. त्यानंतर एक कॉटनचा सॉफ्ट फडका ठेवला की जेणेकरून रॅशेस वगैरे पडणार नाही. आणि नेहमी आपण जर असं हळूवारपणे प्रत्येक वस्तूला जपलं ना तर ती बरेच दिवस टिकते पण आणि आपल्याला म्हणजे जाते पण ती वस्तू. तर आता इथे किचन ओटा वगैरे क्लीन झालेला आहे. त्यानंतर बघा रॅकमध्ये माझी ही दुसऱ्यांदा भांडी मी क्लीन केलेली आहे. वायफरने सगळं पाणी काढून घेते किचन ओट्यावरचं. काही वेळेला काय होतं, क्षार पाण्यामध्ये खूप आहेत. किचन ओट्यावर आपण भांडी घासतो ठेवतो आणि ती भांड्यांचं पाणी सगळं पडलं की ते व्हाईट क्षारचे डाग पडतात. त्यामुळे वायफरने असं पाणी काढत चला आणि एकदम क्लीन ठेवत चला. तर आता किचन ओटा वगैरे क्लीन झाला. त्याच नंतर इथे सिंक, हे बेसिंग वगैरे पण बघा मी स्वच्छ क्लीन ठेवते.
म्हणजे काय होतं, याने झुरळं होत नाहीत. काही वेळेला पाईपातनं झुरळं येतात. मोठी मोठी झुरळं आले की मग खूप खूप छोटी छोटी झुरळं तयार होतात. त्यामुळे आहे ना, नेहमी वॉश बेसिन तुम्ही आहे ना असं क्लीन ठेवत चला. त्याच्या खालचं पाईप वगैरे पण नेहमी स्वच्छ ठेवत चला. आता इथलं मी वायफरने सगळं पाणी काढून घेते बघा, अजिबात डाग वगैरे दिसत नाही. आणि हे जे छोटं बेसिंग म्हणजे आपलं जे डस्टबिन वगैरे असतं इथं बेसिंगच्या इथं, ते पण नेहमी स्वच्छ क्लीन ठेवत चला. वेळोवेळी कचरा म्हणजे एकदा कचरा घेऊन गेले की मी असं मग प्रत्येक वेळेला प्लॅस्टिकची पिशवी ठेवत असते. आता असं माझं किचन क्लिनिंग असतं आणि क्लीन झालेलं आहे. म्हणजे हे रोजचं असतं असं, आणि करावंच लागतं. आता आपण बघतो असं पसारा किंवा अन्नाचे कण जर ठेवले तर मग झुरळं यायला किती वेळ लागणार, माशा पण होतात आणि मग पावसाळ्यामध्ये खूप चिकचिक होतं. आणि असा म्हणजे आपण जेवण वगैरे बनवतो तर नेहमी किचन आपण स्वच्छ क्लीन ठेवलंच पाहिजे. तर अशा माझं हे किचन क्लिनिंग असतं. तर आता क्लीन बघा, हॉल झाला, आता किचन झालेलं आहे. असं हे दुपारच्या वेळात माझी भरपूर सारी कामं असतात. मग कुठे आता कपड्यांच्या घड्या घालायच्या, प्रेस करायचं, त्यानंतर दुपारचं मग जेवण केलं की मग थोड्या वेळ जर वाटलं तर मग अर्धा एक तास मग TV वगैरे बघते, एखादा मूवी लावून. पण झोप अशी मी टाळते शक्यतो दुपारच्या वेळामध्ये. दुपारच्या वेळामध्ये झोप मी घेतच नाही. अगदी आराम म्हणून मी असं सोफ्यावर पडल्या पडल्या TV वगैरे बघते एक अर्धा एक तास, परंतु मी झोप घेत नाही. कारण दुपारची झोप घेतली ना की वजन वाढतं आणि खूप आळस चढतो आपल्याला. तर आळस येण्याची हीच कारणं आहेत की आपण शक्यतो म्हणजे 7 ते 8 तासाची झोप पुरेशी आहे. रात्रीचं लवकर जेवण करून लवकर जर झोपलं तर पहाटे लवकर जाग येते आणि झोप झाल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं. तर असं आहे. त्यामुळे वजन वाढतील असं आपण हे टाळायचं आहे. म्हणजे फास्ट फूड किंवा 1-1, 2-2 तास एका जागी बसणं, फार वेळ मोबाईल किंवा TV सुद्धा बघा तुम्ही, फार तर फार अर्धा एक तास बघू शकता. तर जास्त वेळ पण असं एका जागी बसायचं नाही, त्याने पण वजन वाढतं. तर असं ह्या मी शक्यतो स्वतःच्या मनानेच ह्या सवयी स्वतःला लावलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी मी फॉलो करते. त्यामुळे माझं वजन जास्त वाढत नाही, म्हणजे वजन वाढतच नाही, पण कमी आता माझं झालेलं आहे. 2 किलो माझं वजन कमी झाले. आता तेवढंच मी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मला 55-56 पर्यंत करायचं होतं, परंतु आता 57 झालेलं आहे. आणि फार पण वजन कमी करायचं नाही. आपलं जे आत्ताचं वय आहे त्याच्यानुसार जर आपण वजन कमी केलं ना तर चेहऱ्यावर ग्लो पण राहतो, शरीर पण ॲक्टिव्ह राहतं, थकवा जाणवत नाही. तर असं आहे. आता दुपारच्या वेळामध्ये सगळं आवरून झालं आणि हे जे पंपकिन सीड्स होते बघा, हे खूप महाग मिळतात आणि हे जवळपास ड्रायफ्रुट्समध्येच मोडतात. त्यामुळे हे जे भोपळ्याचे बिया आहेत ना, तर मी मागे ताईने मला भोपळा दिला होता, तर मी भोपळ घाऱ्या वगैरे बनवल्या आणि ते बी मी स्वच्छ धुवून ठेवले होते डब्यामध्ये. रोज मी फोडेल, रोज त्याची साल काढून ते बिया वेगळ्या करेन, असं म्हणता म्हणता शेवटी आज योग आला. मागे मी थोड्या वेळ बसली होती, पण आता मी बसली तर सगळंच मी आता फोडून घ्यावं म्हटलं. कारण काय होतं, रोज थोडं थोडं करायचं म्हटलं की त्याच गोष्टीला वेळ द्यायचा, मग कंटाळा येतो. म्हणून मग मी आता जवळपास याला मला 1-1.5 तास गेला. आता बघा इथे वाजलेले आहेत 4. म्हणजे सगळं क्लिनिंगचं आवरून मग मी दुपारच्या वेळात हे पंपकिन सीड्स साल काढायला घेतलेले आहे. तर आता हे फेकून द्यायला पण मन होत नाही, कारण स्वच्छ धुतले होते आणि विशेष म्हणजे टपोऱ्या बिया आहेत. विकत आणायला गेलं तर बघा आपल्याला प्रत्येक म्हणजे वस्तूला पैसे द्यावे लागतात, पैसे मोजावे लागतात. परंतु आता हे जर घरगुतीच जर मी अगदी ओरिजिनल बिया ठेवलेल्या आहेत, तर असं वाटलं की चला दुपारच्या वेळामध्ये 1 तास दिला तर तेवढेच आपले बिया ह्या सोलून होतील, म्हणून मी ह्या सगळ्या सोलून घेतलेल्या आहेत. आणि बघा जवळपास हे पंपकिन सीड्स एवढे निघालेले आहेत आणि हे आणायला गेले तर खूप महाग मिळतात. त्यानंतर पंपकिन सीड्स वगैरे मी ते सोलले, ते बिया काढल्या. आता म्हटलं एखाद्या वेळेला लाडू बनवले की त्यामध्ये मी टाकेल, तर मग ते सोलले आणि कपड्यांच्या घड्या वगैरे केल्या. मुलं आली, चहा वगैरे झाला, सर पण आले. आता इथे रात्रीच्या जेवणाची तयारी. तर दिवसभरामध्ये भरपूर सारी कामं झाली. मग विचार केला की आज मसाले भातच टाकावा आणि सरांनी हिरवी मिरची आणली होती, तर म्हटलं ह्या थोडंसं असं बेसन पिठामध्ये बुडवून असं छान फ्राय केल्या ना की खूप छान चवीला लागतात ह्या तळणीच्या मिरच्या. तर मी अधूनमधून अशा सीझनला सर आणतातच. तर मग आता मसाले भात आणि फक्त आज मिरची तळणार आहे. तर तुम्ही पण बघा, ह्या मिरच्या मी साध्याच पद्धतीने करते. म्हणजे चणा पीठ, त्यामध्ये लाल तिखट वगैरे टाकलं आणि मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या, त्यातल्या बिया वगैरे काढल्या आणि मध्ये अशी काप केले आणि त्या पिठामध्ये टॅप करून अशा थोडंसंच तेल लागतं, तेलामध्ये छान तळून घेतल्या. तर आता मसाले भात आणि हिरवी मिरची तर मस्त फ्राय केलेल्या आहेत. मिरचीची भजी
तर या तुम्ही पण जेवायला. तर रात्रीचं जेवण असं आम्ही शक्यतो हलकंच करतो, बाजरीची ज्वारीची भाकरी वगैरे. तर शक्यतो ज्वारीचीच भाकरी करते. तर आज मसाले भात आहे. तर माझा ब्लॉग मी इथंच एंड करते. तर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आज मी तुम्हाला भरपूर साऱ्या सवयी आणि टिप्स दिलेल्या आहेत घर क्लिनिंग करण्यासाठी. तसेच पावसाळी वातावरणामध्ये घर स्वच्छ कायम राहील असं मी तुम्हाला भरपूर टिप्स दिलेल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा. थँक्यू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा.